विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4 ऑपरेशन्स रिसर्च. आजच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण क्वेश्चन पेपर सोल्युशन जून 2023चा क्वेश्चन नंबर 2 सोडवायला सुरुवात करतो. तर क्वेश्चन नंबर 2 असा असतो बघा, अटेम्प्ट एनी 3 आणि त्याला 5 मार्क्स ईच असतात. क्वेश्चन नंबर 2 मधला ए. सॉल्व द फॉलोविंग असाइनमेंट प्रॉब्लेम. हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे तो प्रॉब्लेमचा मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो तुमच्या समोर आहे. नीट बघा, यामध्ये 5 कॉलम आहेत आणि 5 रो आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स 5x5चा आहे. थोडक्यात या मॅट्रिक्सची साईज 5 आहे असं आपण म्हणतो. दुसरी गोष्ट, या प्रॉब्लेममध्ये सॉल्व द फॉलोविंग असाइनमेंट प्रॉब्लेम एवढंच म्हटलंय. फॉर मॅक्सिमायझेशन ऑर फॉर मिनिमायझेशन असा उल्लेख नाही. जेव्हा जेव्हा सॉल्व द फॉलोविंग असाइनमेंट प्रॉब्लेम एवढंच म्हटलं असेल तर तो प्रॉब्लेम फॉर मिनिमायझेशनसाठी आहे हे समजूनच सोडवायचं असतं. दुसरी गोष्ट, हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याची रो आणि कॉलम इक्वल आहेत. सो सोल्युशन असे बघा, लेट द गिव्हन प्रॉब्लेम बी फॉर मिनिमायझेशन. ऑल्सो गिव्हन मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर 5x5, दॅट इज साईज ऑफ मॅट्रिक्स इज 5. स्टेप फर्स्ट असते रो रिडक्शनची. म्हणजे काय? सबट्रॅक्ट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच रो फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ कॉरस्पॉन्डिंग रो. म्हणजे प्रत्येक रोचा मिनिमम एलिमेंट बघायचा आणि तो त्याच रोच्या प्रत्येक एलिमेंटमधून वजा करून नवीन रो लिहायची. असं प्रत्येक रोच्या बाबतीत करायचं. आता थोडक्यात बघा, हा जो गिव्हन मॅट्रिक्स होता त्यातली पहिली रो ही आहे. याच्यातला मिनिमम एलिमेंट पहिल्या रो मधला 5 दिसतोय. फर्स्ट रो मधल्या प्रत्येक एलिमेंट मधून आपण 5 वजा करायचा असतो. इथून 5 वजा करा 5 येणार, इथून 5 वजा करा 0 येणार, इथून 5 वजा करा 8 येणार, इथून 5 वजा करा 10 येणार आणि इथून 5 वजा करा 11 येणार. म्हणजे ही फर्स्ट रो आपण अशा पद्धतीने लिहू. 5 0 8 10 11. सिमिलरली सेकंड रोच्या बाबतीतही बघून घ्या. ही आहे सेकंड रो. याच्यातला मिनिमम एलिमेंट तुम्हाला दिसतोय 3. मग 3 हा या रोच्या प्रत्येक एलिमेंट मधून वजा करायचा. 3 वजा 3 0, 9 वजा 3 6, 18 वजा 3 15, 13 वजा 3 10, 6 मायनस 3 3. म्हणजे ही रो अशी होणार 0 6 15 10 3. मग अशा रीतीनं आता सी या रो मध्ये मिनिमम एलिमेंट आहे 2. व 2 या प्रत्येकातून वजा करून तिथं लिहायचा. डी या रो मध्ये मिनिमम एलिमेंट आहे 7. मग 7 या प्रत्येक एलिमेंट मधून वजा करून लिहायचा. आणि फायनली ई ही रो, याच्यात मिनिमम एलिमेंट आहे 4. मग प्रत्येकातून 4 वजा करायचा आणि तो आपण या इथं लिहून टाकायचा. अशा रीतीनं हा सुधारित मॅट्रिक्स रो रिडक्शनचा आम्हाला मिळाला. प्रत्येक रोच्या मिनिमम एलिमेंटला त्याच रोच्या प्रत्येक एलिमेंटमधून वजा करून हा मॅट्रिक्स आम्हाला मिळाला. दॅट इज स्टेप 1 रो रिडक्शन. सेकंड स्टेप घ्यायची कॉलम रिडक्शनची. जशी रो रिडक्शन घेतली ना तशी कॉलम रिडक्शनची. म्हणजे काय? प्रत्येक कॉलम मधला स्मॉलेस्ट एलिमेंट त्याच कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटमधून वजा करून लिहायचा. आता इथं मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, कॉलम रिडक्शनमध्ये प्रत्येक कॉलममध्ये मिनिमम एलिमेंट 0 आहे. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 0 वजा केल्यानं या बाकीच्या एलिमेंटला काही फरक पडणार नाही. हे ॲज इट इज राहणार. तर थोडक्यात कॉलम रिडक्शनचा मॅट्रिक्स
हा मी असाच्या असा लिहिणार, म्हणजे प्रत्येक मिनिमम एलिमेंट 0 आहे आणि 0 वजा करून काहीही फरक पडणार नाही. ओके, तर बघा स्टेप सेकंड, कॉलम रिडक्शन. काय म्हणते ती स्टेप? सबट्रॅक्ट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच कॉलम फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ करस्पॉन्डिंग कॉलम. म्हणजे प्रत्येक कॉलममधला मिनिमम एलिमेंट हा त्या कॉलममधल्या प्रत्येक एलिमेंटमधून सबट्रॅक्ट करून तो मॅट्रिक्स लिहायचा. तर मित्रांनो, तो मॅट्रिक्स ॲज इट इज येणार, हे मी मगाशी बोललो होतो, आणि तो मॅट्रिक्स आपण लिहिला. आता थर्ड स्टेप काय असते? चेकिंग फॉर नॉन डिजेनरेसी. हे नॉन डिजेनरेसीची टेस्ट काय असते बघा. ड्रॉ लाईन्स टू कवर मॅक्सिमम नंबर ऑफ झिरोज फ्रॉम रोज अँड कॉलम्स. ओके, आता जो कॉलम रिडक्शनचा मॅट्रिक्स तुम्ही मिळवला होता, त्या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला जे 0 मिळाले ते 0 कव्हर करणारी लाईन्स तुम्हाला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉलम आणि रोसाठी ड्रॉ करायचे आहेत. तर मित्रांनो, हा तो कॉलम रिडक्शनवरून मिळालेला मॅट्रिक्स आहे. आता यामध्ये मी सगळे 0 कव्हर होतील अशा लाईन्स ड्रॉ करणार. तर मित्रांनो, याकडं तुम्ही जर नीट पाहिलं तर मॅक्सिमम 0 मला या सी रोमध्ये आढळत आहेत. म्हणून मी काय करतो, या सी रोमधून एक लाईन ड्रॉ करतो. तर अशा रीतीनं सी या रोला कव्हर होणारी मी ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर मला पुढं मॅक्सिमम नंबर ऑफ 0 हे 4th कॉलममध्ये, म्हणून मी यांना कव्हर करणारी एक रेषा आखतो. ओके, तर ही मॅक्सिमम 0 कव्हर करणारी ही दुसरी रेषा मी आखली. त्यानंतर तिसरी रेषा मी, हे बघा, या इथं मला मॅक्सिमम 0 इथं पण आढळतात ते, म्हणून याला मी आखतो. आता मित्रांनो, उरला फक्त हा एक 0. तुम्ही अशी रेषा आखली तरी चालेल किंवा अशी आडवी रेषा आखली तरी चालेल. मी आडवी रेषा आखतो. तर मित्रांनो, अशा रीतीनं मी सर्व 0 कव्हर करणाऱ्या या 4 रेषा आखल्या. 1, 2, 3 आणि 4. या 4 रेषांनी मी सगळे 0 कव्हर केलेले आहेत. यातला एकही 0 अनकव्हर्ड, म्हणजे ज्यावरून लाईन गेलेली नाही, असा उरलेला नाही. याचा अर्थ आपण मॅक्सिमम नंबर ऑफ लाईन्स काढल्या. किती काढल्या? 1, 2, 3, 4. मग आता नॉन डिजेनरसी कंडिशन आपण लिहूया. सो नॉन डिजेनरसी कंडिशन काय सांगते? इतक्या लाईन्स तुम्ही ड्रॉ केल्या, त्या लाईन्स मॅट्रिक्स साईज इतक्या किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या पाहिजे. पण इथं तर उलट झालंय. नंबर ऑफ लाईन्स ड्रॉन 4च आहेत आणि मॅट्रिक्स साईज आहे 5. याचा अर्थ काय झाला की ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ही संख्या कमी येते, ही संख्या जास्त आहे. एक तर ह्या दोन्ही संख्या सारख्या पाहिजे, नाहीतर ही संख्या मोठी पाहिजे होती, पण इथं ती संख्या लहान आलेली. याचा अर्थ नॉन डिजेनरसी कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. म्हणजे याचा अर्थ आम्हाला जे सोल्युशन मिळालं इज नॉट ऑप्टिमल सोल्युशन. आता मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये आम्हाला एक मॉडिफाय मॅट्रिक्स तयार करायचा असतो. म्हणजे परत हे मॉडिफिकेशन करायचं असतं. मग आता ते कसं करतात ते आपण बघून घेऊया. मित्रांनो, ह्या ज्या लाईन्स तुम्ही आखल्या या मॅट्रिक्समध्ये जिथं अनकव्हर्ड आहे, म्हणजे ज्याच्याहून रेषाच केली नाही, त्या संख्या पहिल्यांदा बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ह्या संख्या अशा आहेत बघा की ज्यावरून लाईन गेलेली नाही. मग त्या अनकव्हर्ड एलिमेंट्स जे आहेत त्यात मिनिमम एलिमेंट कोण आहे बघा. त्यात मला मिनिमम वाटतो 2. ओके, आता बघा, जर
प्लस साईन झाला असेल तर तिथं ती मिनिमम संख्या ॲड करायची. सिंगल लाईन जर त्यातून गेली असेल तर त्याला काहीही करायचं नाही. पण जिथं प्लस साईन झालंय त्या संख्यांमध्ये मात्र ती मिनिमम संख्या म्हणजे 2 ॲड करावी लागेल. ओके. आणि ज्यावरून लाईन गेलेली नाही म्हणजे अनकवर्ड नंबर आहेत त्यातनं ती मिनिमम संख्या वजा करायची असते. हा झाला मॉडिफाय मॅट्रिक्स. तर आता जिथं जिथं प्लस साईन तयार झालं ते कुठं 1, 2, 3 आणि 4. मग यामध्ये ती 2 ही संख्या आपण ॲड करून लिहिणार बरं का. म्हणजे इथं 7 लिहिणार, इथं 12 लिहिणार, इथं 2 लिहिणार आणि इथं 10 लिहिणार. ठीक आहे. आता ज्यामधून सिंगल लाईन गेली त्या एलिमेंटला मात्र आपण काही करणार नाही. याला 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 आणि याला आपण काहीही करणार नाही. ओके. मात्र ज्याच्यातून लाईनच गेली नाही म्हणजे अनकवर्ड एलिमेंट जे आहेत त्यात मात्र ही 2 सबट्रॅक्ट करायची. म्हणजे 6 मधून 2 गेले 4, 15 मधून 2 गेले 13, 3 मधून 2 गेले 1, 4 मधून 2 गेले 2, 2 मधून 2 गेला 0, 5 मधून 2 गेले 3, 5 मधून 2 गेले 3, 6 मधून 2 गेले 4, 8 मधून 2 गेले 6. असा हा मॉडिफाईड मॅट्रिक्स आपण लिहिणार आहोत. म्हणजे या इथं मी लिहिणार 0, या इथं मी लिहिणार 8, या इथं प्लस साईन तयार झाला म्हणून त्या इथं होणार 12 आणि या इथं 11 तासाच्या तसा राहणार. आता याच्यातून पण सिंगल लाईन जाते म्हणून याला काही नाही करायचं. पण याच्यातून काहीच नाही म्हणून याच्यातून 2 मायनस करायचा, याच्यातून 2 मायनस करायचा, याला तसंच ठेवायचं, याच्यातून 2 मायनस करायचा. इथे येणार बघ 0, 4, 13, 10, 1. 0, 13, 10 आणि 1. ओके. त्यानंतर सी मध्ये बघा बरं का. या इथं प्लस साईन तयार झालं म्हणजे याच्यात ॲड करायचा 10 होईल. याच्यातून सिंगल लाईन जाते, याच्यातून सिंगल लाईन जाते म्हणजे तसेच राहतील. इथं प्लस साईन तयार झालं म्हणजे याच्यात 2 ॲड होतील आणि याला तसंच राहील. म्हणजे हे होणार 10, 5, 0, 2, 0. 10, 5, 0, 2, 0. ओके. त्यानंतर डी या रोकडं बघा. इथून लाईन पास होते त्याच्यामुळे याला काही नाही करायचं. याच्यातून 2 मायनस करायचा, याच्यातून 2 मायनस करायचा, याच्यातून लाईन पास होते त्याला तसंच ठेवायचं, याच्यातून 2 मायनस करायचा. म्हणजे काय होईल 0, 2, 0, 0, 3, 0, 2, 0, 0, 3. ओके. त्यानंतर लास्ट रो ई. याच्यातून सिंगल लाईन पास होते याला काही करू नकोस. याच्यात 2 सबट्रॅक्ट कर, याच्यातून 2 सबट्रॅक्ट कर, याला तसंच ठेव, याच्यातून 2 सबट्रॅक्ट कर. म्हणजे काय होईल 3, 3, 4, 0, 6. 3, 3, 4, 0, 6. तर अशा रीतीनं हा मॉडिफाईड मॅट्रिक्स तयार झाला. म्हणजे जी स्टेप होती आमची मॉडिफाय मॅट्रिक्स ती ही. आता आपल्याला परत ती नॉन डिजनरसी कंडिशन बघायची. म्हणजे आपण मॅक्सिमम नंबर ऑफ 0 आता परत कव्हर करणार. तर बघा बरं का, आम्हाला मॅक्सिमम नंबर ऑफ 0 लाईन्स ड्रॉ करून कव्हर करायचे आहेत. मग आता इथं बघा बरं का 1,
2-3 झिरो दिसतात. जास्ती झिरो या डी मध्ये दिसतात, म्हणून मी डी मधून एक रेषा आखतो. ओके. त्यानंतर मला या इथं पण जरा जास्त झिरो दिसत आहेत, म्हणून मी ह्यातनं एक रेषा आखतो. ओके. आता मला या इथं झिरो जास्त आहेत, 1, 2. त्यानंतर या इथं पण झिरो दिसतोय, म्हणून या कॉलममधून एक रेषा ओढतो. मग या कॉलममध्ये पण मला झिरो दिसतोय, मग त्यांना मी कव्हर करणारी रेषा आखतो. आता मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का, परत अनकव्हर्ड एक पण झिरो शिल्लक राहिला नाही. म्हणजे ज्या झिरोवरून लाईन केलेली नाही असा आता एकही झिरो शिल्लक नाही. नंबर ऑफ लाईन्स तुम्ही किती ड्रॉ केल्या? 1, 2, 3, 4 आणि 5. आता तुम्ही झिरो कव्हर करण्यासाठी 5 लाईन्सचा वापर केला. मग आपण तसं म्हणूया. नाव नंबर ऑफ लाईन्स ड्रॉन 5 अँड मॅट्रिक्स साईज तुम्हाला माहिती 5 आहे. दॅट इज नंबर ऑफ लाईन्स ड्रॉन ग्रेटर दॅन और इक्वल टू मॅट्रिक्स साईज. ही जी नॉन डिजेनरसी कंडिशन असते ती सॅटिस्फाय झाली, कारण हे 5 आहे, हे पण 5च आहे. सो 5 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 5 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नॉन डिजेनरसी कंडिशन इज सॅटिस्फाईड. आणि म्हणून जर नॉन डिजेनरसी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण म्हणतो द सोल्युशन इज ऑप्टिमल. आता मित्रांनो, जो मॉडिफाय मॅट्रिक्स आपण बनवला होता त्यामध्ये आपण ज्या लाईन्स ड्रॉ केल्या होत्या तो मॅट्रिक्स हा आहे. आता आम्हाला असाइनमेंट द्यायची आहे. सो मेकिंग असाइनमेंटसाठी आम्ही काय करतो माहिती का, ह्या फायनल मॅट्रिक्समध्ये प्रत्येक रोमध्ये सिंगल झिरो असेल त्याला असाइन करायचं. आता बघा बरं, ही रो बघा, ह्यामध्ये हा सिंगल झिरो या इथं दिसतोय, मग ह्याला असाइन करूया. आता असाइन करा म्हणजे काय करा, ह्याला चौकोनात घ्या. ओके, हा झाला असाइन. आता जर या रोला तुम्ही हा झिरो असाइन केला तर या कॉलममध्ये जर कोणी इतर झिरो असतील मग त्यावर फुली मारायची. ठीक आहे. तर फर्स्ट रो मधला हा झिरो असाइन केला. आता सेकंड रो आहे बी. या बी मध्ये या इथं सिंगल झिरो दिसतोय, मग याला असाइन करूया. या झिरोला मी असाइन केलं, मग ह्या कॉलममध्ये जर कोणी इतर झिरो असेल तर त्याला फुली मारा. या झिरोला आपण फुली मारणार. ओके. त्यानंतर थर्ड रो बघा, या थर्ड रो मध्ये तुम्हाला 2 झिरो दिसतात, म्हणून याला सध्या चौथ्या. डी ही फोर्थ रो आहे, यामध्ये सुद्धा 2 झिरो दिसत आहेत, म्हणून सध्या याचाही विचार करू नका, आम्हाला सिंगल झिरो पाहिजे. ई या रो मध्ये हा सिंगल झिरो दिसतोय, म्हणून याला असाइन करूया. तुम्ही याला असाइन केलं म्हणजे या कॉलम मध्ये जर इतर कोणी झिरो असेल तर त्याला फुली मारा. या झिरोला फुली मारूया. ओके. त्यानंतर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, आता याला फुली मारल्यामुळं काय झालं माहिती का, हा झिरो या रो मधला सिंगल झिरो झाला, म्हणून याला आपण असाइन करायचं. आता जर आपण याला असाइन केलं तर या कॉलम मध्ये इतर कोणी झिरो असतील त्याला फुली मारा. याला फुली मारली. आता परत तुम्ही विचार करा, या रो मध्ये याला फुली मारल्यानंतर केवळ हा एकमेव सिंगल झिरो या रो मध्ये उरला, म्हणून मी याला सुद्धा असाइन करून टाकलं. आता याला असाइन केलं, इथं कोणी झिरो असता तर त्याच्यावर फुली मारली असती, पण तिथं कोणी झिरो नाही. आता अशी असाइनमेंट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की या प्रत्येक रो मध्ये असाइन केलेला एक एक झिरो आहे. या रो मध्ये हा आहे, या रो मध्ये हा, या रो मध्ये हा, इथं हा, आणि फायनली इथं हा झिरो असाइन आहे. शिवाय कॉलम बघा, प्रत्येक कॉलम मध्ये एकच असाइन केलेला झिरो तुम्हाला आढळेल.
याचा अर्थ असा झाला की आम्ही जी असाइनमेंट केलेली आहे ती योग्य आहे. मग आपण तसं लिहितो बघा, मेकिंग असाइनमेंट्स. आता मित्रांनो, हे 0 असाइन केल्यानंतर आम्हाला ती असाइनमेंट लिहायची कशी ते बघा. आपण ए या रोसाठी सेकंड कॉलमची असाइनमेंट केलेली आहे म्हणून आपण तसं लिहिणार, ए साठी सेकंड कॉलमची असाइनमेंट. त्यानंतर बी साठी बघा, ह्या बी साठी आपण फर्स्ट कॉलमची असाइनमेंट केलेली आहे म्हणून आपण तसं लिहिणार, बी साठी फर्स्ट कॉलमची असाइनमेंट आहे. आता सी बघा, या सी साठी 5व्या कॉलममध्ये 0 असाइन केलेला आहे म्हणून सी साठी आपण इथे लिहिलं 5व्या कॉलमची असाइनमेंट. त्याचप्रमाणे डी साठी बघा, या डी साठी आपण 3ऱ्या कॉलमची असाइनमेंट करतो आहोत. याचा अर्थ आपण डी साठी 3रा कॉलम असाइन केला हे लिहिलं. आणि फायनली ई साठी बघा, या ई साठी आपण 4th कॉलममध्ये असाइनमेंट दिलेली आहे म्हणून तसं मी लिहिलं, ई साठी 4th कॉलमची असाइनमेंट. ठीक आहे. आता असाइनमेंट झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम कॉस्ट काढायची असते. आता ही मिनिमम कॉस्ट काढायची ती आपण या इथे लिहिली बरं का, पण कशी लिहिली ते पण बघून घ्या. आता मूळ मॅट्रिक्स बघा, जो गिव्हन मॅट्रिक्स होता तो हा होता, मूळ प्रॉब्लेम मधील मॅट्रिक्स. आता यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघताय की ए या रो साठी सेकंड कॉलम मध्ये किती व्हॅल्यू आहे, 5. म्हणून तुम्ही जर म्हणालात ना, ए साठी आपण सेकंड कॉलमची असाइनमेंट केली मग तिथली व्हॅल्यू लिहायची 5. ओके. बी साठी तुम्ही फर्स्ट कॉलमची असाइनमेंट दिलेली आहे. मग यामध्ये बघा, हा बी इथं फर्स्ट कॉलममध्ये फिगर आहे 3 म्हणून आपण या इथं लिहिलेलं आहे बी साठी फर्स्ट कॉलम आणि तिथली फिगर आहे 3. त्यानंतर सी साठी 5th कॉलम. मग आता सी साठी जर 5th कॉलम आहे तर 5th कॉलम मध्ये संख्या आहे 2 म्हणून आपण या इथे लिहिलं सी साठी 5th कॉलम, तिथं संख्या 2. डी साठी 3rd कॉलम, मग हा डी साठी हा 3rd कॉलम, तिथं संख्या आहे 9 म्हणून मी या इथे लिहिलेलं आहे डी साठी 3rd कॉलम, तिथली संख्या 9. आणि फायनली ई साठी 4th कॉलम आणि मूळ मॅट्रिक्स मध्ये 4th कॉलम मध्ये संख्या आहे 4. ई साठी 4th कॉलम मध्ये संख्या आहे 4. आणि अशा रीतीनं आम्ही ही मिनिमम कॉस्ट कशी लिहिली ते पण बघून घ्या. सो मिनिमम कॉस्ट इज इक्वल टू 5 + 3 + 2 + 9 + 4 and this addition is 23. So in this way minimum cost झाली 23. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.